तोही शेत आमच्या यांच्याकडे आहे आणि शिवही यांच्याकडे आहे. हे दोन्ही त्यांनी आम्हाला काही दिले नाही, उलट आमच्या शेतातून आपलं आपण सावळी दातूर या गावामध्ये आणि ज्याप्रमाणे तुम्ही पाहता की हे शेतकरी वर्ग या ठिकाणी जमा झालेले आहेत. नेमकं कारण काय आहे? कारण की मी आल्यानंतर यांनी थोडक्यात विषय सांगितला. जेव्हा मी त्या रोडवरून या ठिकाणी सध्या आलेलो, या शेतामध्ये आलेलो आहो, तर जो शिववाट होती, सध्या आपण पालकमंत्र्यांचं भाषणसुद्धा पाहिलं. त्यांनी जशास तसं जे कार्य सांगितलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांचा प्रण जो होता एकदम सटीक होता. परंतु या ठिकाणी काय झालं की सध्या ज्या ठिकाणी मी उभा आहे हे एक शेत आहे, पण हे शेत नसून या ठिकाणी काहीतरी घोळगबाळा करून इथले मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांनी सोबतच एक नाव आणखी तलाठ्याचं सुद्धा या ठिकाणी समोर आलेलं आहे, मंजूर सुद्धा केलेला असं यांचं म्हणणं आहे. परंतु काय झालं होतं की या ठिकाणी तुम्ही जे पाहता हे सध्या हे पेरलेलं शेत दिसते, पण हे पळवाट होती आधीची. म्हणजे हा कंटिन्यू रोड त्या आम्ही तुम्हाला समोर गेल्यानंतर दाखवणारच आहे, पण त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं तो एक जंगली रोड आहे, तो हा कंटिन्यू रोड होता. या ठिकाणाहून हे शेत जय मालकाचं असेल, या ठिकाणी हा रोड आलेला आहे. आता हे फेन्सिंग दिसते, हे फेन्सिंग आता हे जवळपास 4 ते 5 महिन्याआधी लावलेली आहे. कारण जो आदेश त्यांनी पारित केला त्याच्यानंतर या शेतकऱ्यांना डावलून या काही 2 ते 3 शेतकऱ्यांच्या फक्त सोयीसाठी हा रस्ता मोकळा करण्यात आला. काही लोक आहेत आपल्यासोबत जुळलेले, त्यांची प्रतिक्रिया घेऊ, काय त्यांचं म्हणणं आहे विचारू आपण. याच ठिकाणी आपले काका जुळलेले आहेत, ज्या ठिकाणी उभा हे त्यांचं शेत आहे. नेमका काय विषय झाला तुमच्यासोबत? कारण की तुमची जी प्रतिक्रिया होती थोड्या वेळ आधी आपण जे बोललो त्या ठिकाणी तुमच्यासोबत खूप मोठा अन्याय झालेला दिसून येतो. मी साहेब गजानन कौतिककर आहे, सावळी येथील रहिवासी आहे. माझ्याकडे 69 जमीन आहे. फक्त अल्पभूधारक शेतकरी मी एकटा असावी इथं. त्याच्यानंतर ते विजयभाऊनं इकडे शेताची मोजणी केली, तर त्यांचं शेत आमच्या शेतात आलं, तर आम्ही मान मर्यादानं माणुसकीनं गावचा हे आहे, रहिवासी आहे. त्या हिशोबानं आम्ही त्यांना ते निशाण्या काढू दिल्या, त्यांचा जो हक्क आहे तिथपर्यंत दाखवू दिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी मोजणी केली. त्याच्यानंतर त्यांनी कबूल केलं, गजूभाऊ तुमचं ज्याही वेळेस तुम्ही मोजणी कराल म्हणे, त्यावेळेस जर कधी माझ्या इकडे तुमचं शेत आलं तर मी अर्ध्या रात्रीत द्यायला तयार आहो, मला तुमच्या गरिबाचं कोणाचं पाहिजे नाही म्हणे. त्याच्यानंतर पोलीस बंदोबस्तासोबत PSI आत्राम साहेब त्यांची टीम होती, त्यांच्यासमोर त्यांनी कबूल केलं. PSI साहेबांनी त्यांना सांगितलं गजभाऊचं हे आहे, त्यांनी मोजणी केलं तर त्यांना देण्यात यावं म्हणून. पण तसं काहीच झालं नाही. उलटं मग आम्ही केस टाकली आपल्या तिकडे मंडपे साहेबांच्या ऑफिसमध्ये, मोजणी टाकली का बा ही अशी भानगड झाली म्हणून. पण त्यांनी आमचा जो जुना रस्ता होता तो खोलून दिलाच नाही, पण समोरच्या व्यक्तीला आमच्या शेतामधून रस्ता मंजूर करून दिला. आता त्यांना मंजूर करून दिला तर पहिलेच आमचं शेत गेलं, त्या रस्त्याची काही विशेष केला नाही, पण दुसरा रस्ता त्यांना दिला. आता आमच्यावर आता ही उपासमारीची वेळ आली. माझं शेत 8 महिन्यापासून पडीत आहे, मी अपैज आहे, माझा पाय फ्रॅक्चर आहे, माझे 2 मुलं आहेत. मुलगा कसा तरी मोठा मुलगा कामधंदा करून शेतीतलं उत्पन्न काढते, आमचा उदरनिर्वाह चालते. तर मग आम्ही काय करायचं? हे अशी सर्व या मंडपे साहेबांनी काय करून त्यांना ऑर्डर दिली. ऑर्डरही अशी दिली की पक्की दिली की त्याच्या जाळीला धक्काही नाही लावायचा, काहीच ते करायचं, हे सर्व आहे. त्याच्यानंतर हे आपलं शिवरस्ता आहे, त्याची याच्यामध्ये हे आहे काय सांगितलं आहे त्यांनी का सदर पालकमंत्री योजनेमधून मंजूर झालेला रस्ता आहे. ते झाकर्डे साहेब आहेत, त्यांनी खडीकरणाचा रस्ता मंजूर केला आहे शासनाच्या कायद्यानुसार, मातीकाम केलं आहे. हो, अशी हे भानगड चालू आहे. सध्या तुमचं जे शेत आहे आपण उभा हे तुमचं शेत माझंच आहे. आणि किती आर आहे हे? 69 आर आहे. आणि रोडची लांबी रुंदी किती चालली शेताची? रोडची लांबी समजा 30 फूट 30 फूट जाणार आहे. म्हणजे 2.25 एकरातून 2.25 एकरातून काहीतरी 30 फूट जाणार आहे. काकांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून लक्षात येते. आता हे ज्या ठिकाणी उभा थोडंसं आपण समोर आलो, त्या काकांच्या शेताच्या समोर आलो, या ठिकाणी हे फेन्सिंग लागलेली आहे. म्हणजे फेन्सिंग पा कुठून लागलेली, विहिरीपासून तर इथपर्यंत. म्हणजे हा जो रोड दिसतो सरळ बाजूने, हा जो रोड दिसते हा अडवलेला रोड आहे. आणि जो नवीन रोड जो दिलेला आहे म्हणजे तो या शेतात आलेला, जो 50 वर्ष आधीचा जो रोड रस्ता होता तो रस्ता बंद करून हा नवीन रस्ता. आता नवीन GR आला असेल, मंडपे साहेबांना माहीत असेल, तहसीलदारांना माहीत असेल, नवीन GR असेल म्हणून यांचे जे शेत आहेत म्हणजे 50 वर्ष आधीचा हा रस्ता बंद केल्यानंतर या शेतातून आता ते रस्ता देतात, मंजुरी केला आहे म्हणते.
आता इकडे समोर आल्यानंतर हे झाकर्डे साहेबांचं आहे आणि हे आतमध्ये बगीचाही त्यांचा आहे, हरकत नाही. फक्त महत्त्वाचा गावकऱ्यांचा जो प्रश्न होता तो रस्त्याचा आहे. जो रस्ता हा नेमका हा रस्ता असल्यानंतरही हा कंटिन्यू रस्ता त्या डांबरीकरणापर्यंत तिथं गेलेला आहे. हा शिववाट आहे. शिववाट ही पुरी जंगलातून गेलेली आहे. कारण की आधी पाहिलं आपण की ते 2.25 एकराचं जे शेत होतं त्या माणसाचं सुद्धा काहीतरी 30 फूटच्या जवळपास 30 मीटर 30 फूट काहीतरी शेत गेलेलं. आणि जेव्हा माझ्या लक्षात येऊन राहिलं की हा रोड जर कधी सरळ आहे तर तुम्ही म्हणता की आमच्या शेतातून रोड दिलेला आहे. सर मी सुनील प्रजापती, सर्वप्रथम मी मराठी 24 यांचे आभार मानतो आम्हाला भेट दिल्याबद्दल. या रोडवर सर 27 ऑक्टोबर 2025 रोजी राजेश प्रजापती आणि विजय प्रजापती यांनी मोजणी केली असता त्याच्या अगोदर 50 वर्षापासून हा रस्ता वहिवाट सर्व कास्तकारांसाठी रेग्युलर पद्धतशीरपणे चालू होता. परंतु हा रस्ता त्यांच्या मोजणीमध्ये आल्यानंतर त्यांनी याला पोलीस प्रोटेक्शन होता त्यांचं, त्यांनी याला तुरंतच कुंपण वगैरे केल्यानंतर आमचा हा रस्ता बंद झाला. मग आम्ही सर्व कास्तकार मिळून मंडपे साहेबाकडे अपील केल्यानंतर 2-3 महिने अपील चालली. त्यांनी मग 24 मार्चला आमच्या इथं प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण केले मंडपे साहेबांनी. स्थळ निरीक्षण केल्यानंतर आम्हाला असं वाटलं 24 मार्च नंतर की बाबा 4-8 दिवसात आमचा रस्ता मोकळा होईल. आम्ही प्रत्येक 3-4 दिवसानं त्यांच्याकडे भेट देत होतो की साहेब आमचा रस्ता कधी चालू होते. आता नवीन शेतीची आम्हाला मशागत करायची आहे, नवीन पेरणीची वेळ आलेली आहे. परंतु त्यांनी आम्हाला हो करतो माझ्या मागं खूप काम आहे, हो करतो माझ्या मागं खूप काम आहे, खूप भार आहे, असं करता करता आम्हाला त्यांनी पूर्ण जून महिना आणला. मंडपे साहेब नायब तहसीलदार त्यांनी आम्हाला जून महिना आणलं. आणि जून महिना आल्यानंतर त्यांनी निर्णय असा दिला की आम्ही या शिवची मागणी केली. आम्ही हे शिव तो राहिलीच आम्हाला. उलट दुसरी मोजणी आम्ही टाकली तर आमचा या कुंपणाच्या आतमध्ये आमचा शेत आहे, तोही शेत आमच्या यांच्याकडे आहे आणि शिवही यांच्याकडे आहे. हे दोन्ही त्यांनी आम्हाला काही दिले नाही. उलट आमच्या शेतातून रस्त्याची ऑर्डर केली आहे त्यांनी. हा रस्ता जर तुम्ही सावली ते हनतपुरा डांबर रोड जर बघितला असता तो वर हा रस्ता पूर्ण सुरळीतपणे चालू आहे. हा शिव रस्ता फक्त इकडूनच हा रस्ता म्हणजे अलगच दिसते तुम्हाला. तो सरळ आलेली शिव यांनी बरोबर 10-15 फूट इकडे म्हणजे वेगळीच दिसते. म्हणजे आंधळ्या माणसं त्याच्या लक्षात येते की हे किती अत्याचार करून राहिले म्हणून. अत्याचार म्हटलं तर मग इथं कुठं काही राजकारण लक्षात येते का? तुम्ही दुसऱ्या पक्षाचे तो करून घेणारा दुसऱ्या आम्ही जे आहे सर इथं आम्ही अल्पभूधारक गाव. हा गजानन कौतिककर 59 आर शेतवाला, त्याच्यानंतर बर्दे जो आहे हा 1 एकरवाला, बालकिसन जरी हा 2 एकरवाला. तर आम्हाला तर असं आम्ही कामधंदेवाले लहान शेतकरी माणूस, आम्ही मजदुरी करणारे लोक. याच्यात तो गजानन कौतिककर हा तो पुष्कळच गरीब माणूस आहे. पण बाकीचे लोक आहेत हे कसे थोडेसे यांची म्हणजे जबरदस्त बनलेली आहे, सर्व याचा वर्चस्व बनलेला आहे. त्या कारणानं आम्हाला न्याय भेटला नाही. ठीक आहे, वर्चस्व बनलेलं जरी म्हटलं तर कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बा कायदा त्यांच्यासाठी त्यांनी स्वतः बनवून घेतला. हो, मंडपे साहेबांनी यांना तात्पुरता रस्ता दिलेला आहे. आणि आम्हाला मंडपे साहेबांनी हे म्हटलं आहे की तुम्ही म्हणे दोन्ही संयुक्त मोजणी करा म्हणे आणि शिवरस्त्याचे खुणा कायम करा आणि तुमचा रेग्युलर परमनंटचा रस्ता बनवा म्हणे तुम्ही. 24 मार्चला जर त्यांनी पाहणी केली, आज 24 मार्चला जवळपास 3 महिने होत आहेत. तर त्या मताच्या कालावधीत मंडपे साहेबही म्हणजे ते मोजणी करून शिव काढून देत होते ना आम्हाला ते. पण त्यांच्याही डोक्यावर कोणाचा तरी भार असन, काही टेन्शन असन, त्यांनी आम्हाला 3 महिने सतत आज करतो उद्या करतो आणि वेळेवर त्यांनी आमच्या पोझिशनमध्ये निर्णय दिला. आता ही माझी केळीची फळबाग आहे, ही लावायला मला 1 वर्ष झालं आहे. आता याची कटाईची वेळ आलेली आहे. मला ही शेती काळासाठी रस्ता नाही आहे आणि जवळपास या शेताला मी 10 ते 12 लाख रुपये खर्च लावलेला आहे. शेतकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी दिसून येते. परंतु 1-2 दिवसाआधीच आपण एक बातमी केली होती, त्या ठिकाणी सुद्धा मंडपे साहेबांचं नाव घेण्यात आलं होतं. राहुल भाऊ कडू यांनी जो मुरुमची जी बातमी होती ती आपण केली होती आणि त्या ठिकाणी मुरुम हा गैरप्रकारे निर्यात आणि आयात करण्यात येत होता. त्या ठिकाणी सुद्धा मंडपे साहेबांचं नाव असं घेण्यात आलं की त्यांची संपत्ती सुद्धा वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा त्यावर लक्ष दिलं पाहिजे. नेमका आणखी विषय काय आहे, तो रस्ता कुठून कसा वळवण्यात आला ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. आणखी रोडच्या जवळपास आलेलो आपण. या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी अँगल दिसते गाडलेलं. हे अँगल कसं काय गाळण्यात आलं? हा रोड होता की तुम्ही मोजणी केली होती? हे त्यानं मोजणी केल्यानंतर आमचा जो शिवरस्ता आहे, आमचा 50 वर्षाचा जुना रस्ता आहे. ज्या वावर घेतला मी 35 वर्षापासून, या वावरात माझ्या वावरात आले मी, याच वावरांना येणं जाणं करू या रस्त्यानं.
तर त्यांना मोजणी केल्यानंतर ते आमचा जे रस्ता आहे त्यांच्या मोजणीत चालला गेला. तर तो आमचा भाऊ असल्यामुळे तो म्हणे मी आता तात्पुरती इंगल गाळतो आणि हे करतो आणि म्हणे तुम्हाला जाण्या येण्याकरिता कधी मना करणार नाही, तुमच्यासाठी रस्ता चालू राहील. आणि पुंडलिकरावजी बर्दे, बालकिशन जरिये, आपले श्यामसुंदर जरिये आणि तुमच्यासाठी नेहमी तुम्ही मला साथ द्या, मला हे वालकंपन करू द्या. तुमची मोजणी केल्यानंतर तुमचा वावर माझ्या याच्यात निघाला तर मी तुम्हाला अर्धी रात्री द्यायला तयार आहोत. एक आणखी या मित्रानं सांगितलं या मुलानं की हे जागा सुद्धा तुमच्या शेताचीच होती म्हणते. हो, ही जागा आमच्या वावरातून रस्ता होता. हा जे रस्ता आहे शिवरस्ता आमच्या वावरातूनच गेला. आणि मोजणी केल्यानंतर आणि आमचं इंगल जे आहे हे धुऱ्यावर आला. ते धुऱ्यावर आला तरी ते आम्हाला द्यायला तयार नाही. आणि मंडपे साहेबांनी हे जे रस्ता आहे हे त्यांना देऊन त्याच्या बाजून जे दुसरा रस्ता त्यांना दिला 20 फुटाचा शेतातून आमच्या शेतातून. म्हणजे आधीच हा रस्ता असलेला आणि तो पण महत्वाचा यांच्या हा झागाडे पटवारी शेत होती, त्यांच्या शेतीतून हा रस्ता आधीच दिलेला 50 वर्ष आधीचा. पण आता नवीन बिहार काय काढला त्यांनी याच्या बाहेर किती फुटाचा रोड आहे? 12 फुटाचा. 12 फुटाचा रोड म्हणजे किती मोठी जागा. त्या सगळ्या शेतकऱ्यांची कितीतरी मोठी जागा शेवटपर्यंत जाणार आहे, जिथपर्यंत आपण पटवारी साहेबांचं देश पाहिलं तिथे. आता आपण महत्वाच्या ठिकाणी आलेलो आहोत. हा मेन रोड आहे, हा गावातून या ठिकाणी आलेला. आणि आता शिव रोड शिव रस्ता हा कंटिन्यू रोड हा इथून असा हा गेलेला. तर हा कंटिन्यू रोड कसा झाला पाहिजे बघा. हा कंटिन्यू रोड ते ट्रेंचिंग लागलेली आहे. यामधून पाहू शकता तुम्ही आता हे खडीकरणातला काही भाग दिसते. हा कंटिन्यू आधी पण पाहिला आपण त्या शेतातून तर सरळ त्या पटवारी साहेबांच्या गेटपर्यंत. तिकडे आणखी काय राहते आणि पुढे काय करणार आहे, तीव्र आंदोलन राहणार आहे, उपोषण राहणार आहे की यांची मागणी पूर्ण होणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ. नेमकं जर कधी आतापर्यंत तुम्ही पाठपुरावा केला ते बाकीचे शेतकरी तुमच्या सोबत होते, तुमचं शेत जास्तीत जास्त यामध्ये चाललं आणि हे दिसून पण येते की हा सरळ रोड या फेन्सिंग मधून आतमध्ये सरळ गेलेला आहे. आता पुढची तयारी काय आहे तुमची? माझी पुढची तयारी मला 8 दिवसांनी निर्णय नाही भेटला तर मी उपोषण करण्यास तयार आहे. कुठं करणार आहे? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. तीव्र प्रतिक्रिया दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यांची उपोषणाची तयारी दिसते. येत्या 8 दिवसात जर यांचा हा जोही प्रश्न आहे हा जर मार्गी लागला नाही तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मार्फत तीव्र आंदोलन आणि उपोषणाचा इशारा सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दिसून येत आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषण राव.